काँग्रेसचे माजी दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं व इंडिया आघाडीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी आजची शोकसभा आयोजित केली असल्याचे माजी आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। कोल्हापुरातील सर्वच इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने एक कर्तृत्ववान नेतृत्व ज्यांनी देशाचा आर्थिक पाया रचला किंबहुना जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केलं, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत त्यांच्या कार्याचा वसा पुढे असाच चालू ठेवायचं आश्वासन यावेळी सतेज पाटील यांनी दिलं। ज्यांनी जागतिक पातळीवर भारताला खऱ्या अर्थानं एक अर्थकारणाच्या बाबतीत असेल आर्थिक सुबत्ता असणारा देश म्हणून नावलौकिक मिळवून देण्याचे काम केलं, ते आपल्यातून निघून गेले। त्यांना आघाडीच्या माध्यमातून रचला गेला, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला। आधार कार्ड असू दे, मनरेगाच्या माध्यमातून या भारतातल्या सामान्य माणसाला 100 दिवस रोजगार मिळाला पाहिजे, किमान 100 दिवस त्याला रोजगाराची हमी देता आली पाहिजे। हा एक ऐतिहासिक कायदा या देशामध्ये केला। आज डिसेंबरची आकडेवारी बघितली तर 8.5% मनरेगाचे रोजगार या ठिकाणी रोजगारावर जाणाऱ्यांची संख्या आज वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहतो। बिघडलेल्या अर्थकारणामध्ये आशेचे किरण हे मनरेगासारखी योजना आज या देशातल्या सामान्य माणसाला आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करते। माझं सरकार म्हटलं तरी चालेल, परंतु अनुकरण करणार ही कणखर भूमिका त्या काळामध्ये मनमोहन सिंगांनी त्या ठिकाणी घेतली। अगदी काटावरच्या बहुमतानं हा न्यूक्लिअर करार करण्याचं काम त्या काळामध्ये मनमोहन सिंगांनी केलं आणि जागतिक पातळीवर एक प्राबल्य किंवा एक प्रबळ असा देश म्हणून जी ओळख आहे ती ओळख निर्माण करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली। 2004 असू दे, 9 असू दे किंवा 9 ते 14 या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जगाच्या पातळीवर मी म्हटलं तसं आपल्या देशाचा नावलौकिक वाढवलाच, परंतु आर्थिक सुबत्ता सामान्य माणसाला ताट मानेने उभं राहण्याची संधी अर्थकारणाच्या माध्यमातून केली। दूरध्वनी दूरचित्र म्हणजे दूरदर्शनच होतं त्या काळामध्ये। पहिलं CNN त्यावेळी चालू झालं आणि झी चालू झालं आणि चॅनेलची सुरुवात असेल, प्रसार माध्यमांची सुरुवात असेल, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या काळामध्ये आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळाले। शेवटचं वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक त्रासाचे गेले पंतप्रधानपद असताना, कारण की या देशामध्ये मोठं वादळ, मोठं आंदोलन उभं राहिलं। अनेक ठिकाणा त्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं, परंतु ते खचले नाही। शेवटची पत्रकार परिषद घेताना त्यांनी सांगितलं, हिस्ट्री विल बी काइंडर टू मी देन मीडिया, म्हणजे प्रसार माध्यमांपेक्षा इतिहास माझी नोंद निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घेईल। आणि आपण ते केल्यानंतर या जगातले पेपरमध्ये आपण बघितलं, जगातला असा देश नव्हता की कुठल्या वर्तमानपत्रात आणि टीव्हीत मनमोहन सिंग गेले त्याची बातमी आली नाही, असा कुठलाही या ठिकाणी देश नाही। एवढं कर्तृत्ववान नेतृत्व हे आपल्यातून निघून गेलं याचं अतीव दुःख तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे। कारण की ज्याचा उल्लेख झाला, अनेक योजना आहेत की ज्या योजना खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ त्याची त्या ठिकाणी रोवली गेली। मला त्यांना भेटण्याचा योग आला। पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर मी मंत्री होतो, ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर मी 6 वर्ष काम केलं होतं आणि त्यामुळे भेटण्याचा योग त्या ठिकाणी आला आहे। एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी भेटण्याचा योग आला। अत्यंत विद्वान माणूस, म्हणजे ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी मला आठवतंय की मी नोट्स घेऊन गेलो की आपण एवढ्या कर्तृत्ववान माणसाला बोलायचा आपला शब्द चुकता कामा नये। मी कागदावर लिहून घेतो काय बोलायचं नाही का, 10 ओळी ज्या आहेत त्या लिहून, कारण की एवढा विद्वत्ता असणारा व्यक्तिमत्व, पंतप्रधानपद हा राजकीय भाग वेगळा, तरी विद्वत्ता असणाऱ्या व्यक्तिमत्वाने उद्या काही प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे। एवढं दडपण आम्हा सगळ्यांच्या होतं। अशी कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जाणं ही देशाची हानी या ठिकाणी। अर्थकारणाला एक दिशा देणारं नेतृत्व आज आपल्या देशातून निघून गेलं आणि म्हणून आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी सगळ्यांच्या वतीनं आज ही श्रद्धांजलीची सभा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी भावपूर्ण त्यांना आदरांजली व्यक्त करतो।
बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.